Reading class program was started to improve the reading skills of children from an early age. This program was initiated in 1999 in 10 municipal schools for children from 1st to 4th standard. The person conducting this reading session is called as Book Fairy. She carries a book bag which consists of 60 to 70 books of various reading levels. A reading class session is of 90 minutes. Each class gets one session per week. The session is utilized as 15 minutes for distributing and collecting books, 35 minutes read aloud session, 15 minutes word games, 5 minutes for singing songs, 10 minutes storytelling session, and 10 minutes for the children to share their thoughts or to tell a story. As always, the session starts with a prayer. तू सर्वांचा पिता नेमाने तुझं नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा Books are distributed to the children as per their individual reading level. एक होतं गाव, गावाजवळ होती एक टेकडी, टेकडीचं नाव होतं वेताळ टेकडी. टेकडीवर होती दाट झाडी, तिथली झाडं नेहमी फळांनी फुलांनी भरलेली असायची. पण गंमत अशी की वेताळ टेकडीवर आधी कुणी जायचं नाही, सगळे घाबरून असायचे. टेकडीवर एक चिटकीण राहते, एक वेताळ राहतो आणि भूत तर राहतातच राहतात. कोल्होबाला भुईमुगाची शेंगा फार आवडत. त्यांना वाटलं आपल्या बागेत भुईमुग कोरावा. उत्साहानं ते कामाला लागले. बागेच्या एका कोपऱ्यात त्यांनी जमीन उकरली, तिथे भुईमुग दाणे पेरले. त्यात चांगला पीक आलं. ससे भाऊनी ते पाहिलं. त्यांना शेंगा खाव्याच्या वाटल्या. त्या कोल्होबाच्या बागेत जाऊन लागेने त्या तिच्या शेंगा घटमट करू लागले. Word games are conducted to enhance vocabulary of the children. प्रत्येक मुलीला ओळीत बोलवणार आहे आणि त्या चिन्हाचा शब्द तुम्हाला जो येईल. इथं पूर्ण चिन्ह आहेत. काना, मात्रा, वेलांटी, उकार, एक मात्रा, एक दोन मात्रे, एकाना एक मात्रा, एकाना दोन मात्रे आणि आम्हाला यातला कुठलाही शब्द येईल की नाही. मग एका मुलीने मी जिचं नाव घेईल तिने उठायचं आणि तो शब्द तिथं जाऊन सांगायचा. हे बघा, आपण आज प्रचे शब्द घेणार आहे. सगळ्यांनी वाचन तासाच्या वह्या वर काढायच्या आहेत. प्रचे शब्द तुम्हाला माहिती ना? सगळ्यांनी प्रचे शब्द सांगायचे. प्रसाद, चला हा, प्रवीण, प्रतिज्ञा, प्रयोग सांगितला, प्रयोग. Song and story sessions are conducted for vocabulary enhancement through entertainment. ये ग चिऊताई खेळायला, हसायला आणि नाचायला, हसायला आणि नाचायला. छोट्या जेळीचं मोठं
छोट्या केळीचं मोठं पान, ऐका हो गंमत झाडांची जम्मत, ऐका हो गंमत झाडांची जम्मत. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे सुरीची खीर. काय गोष्टीचं नाव? सुरीची खीर. एकीने सैनिक असतो. सैनिक माहिती ना सगळ्यांना? हो, एकीने सैनिक असतो आणि त्या सैनिकाला युद्धावरनं आपल्या घरी जायचं असतं आणि मग तो सैनिक काय करतो? सुट्टी घेऊन आपल्या गावी जायला निघतो. सगळं आपलं साहित्य घेऊन हळू आपला तो रस्त्याने चाललेला असतो. गोष्टीचं नाव आहे बुदगुल्याचा चष्मा. एक लंबू, बिबट्या आणि बुदगुल्या असे 3 मित्र होते. मित्र छान फिरत फिरत चाललेले होते. मग घरी गेल्यानंतर आई त्याला विचारती की बाळा झालं. मग तो सांगायला लागतो. मग आई म्हणती आता असं कर, तू बाजारात जाऊन भाजी घेऊन ये. मग तो बाजारात चाललेला असतो. एक पिशवी घेतो आणि बुदगुल्या चाललेला असतो. जात असताना त्याला समोर मोठा बोका बसलेला असतो. तो बोका पेपर वाचत असतो आणि ह्याचं मात्र लक्ष असतं की तो बोकोबा समोर बसलेला आहे. तरी बुदगुल्या त्याच्याकडूनच जातो. त्याला भीतीच वाटत नाही की ह्या बोक्याने आपल्याला जर पाहिलं तर हा बोका आपल्याला खाऊन टाकेल. पण बोक्याचंही लक्ष नसतं. बोका छान एक लोण्याची गोष्ट आलेली असती पेपरमध्ये, तो वाचत असतो. त्यामुळे त्याचं लक्षच नसतं. गोष्टीचे नाव आहे भाकरीचा. Children are also given time to share their stories or thoughts with others. चालली असते चू करत बरं का. तिचा भाकरीचा तुकडा त्या उंबऱ्यात पडतो. तिचा ती सुताराला म्हणते सुतारा उमरा का आपलं म्हणतो काय झालं. ती म्हणती उमरा माझा भाकरीचा तुकडा देत नाही. तो म्हणतो एवढीशा भाकरीच्या तुकड्यासाठी मी उमरा कापू जा, मी नाही कापणार. माझ्या गोष्टीचं नाव आहे मुरलीवाला. एक गाव असतं. त्या गावाच्या जवळ एक टेकडी असते. त्या टेकडीचं नाव असतं वेताळ टेकडी. त्या टेकडीवर फुलं पानं नेहमी भरलेली असायची. आणि एक गंमत व्हायची की तिथं कोणीही जायचं नाही, कारण त्या टेकडीवर भूत आहेत. एक वेताळ राहतो, तिथं भूत आहेत. हे सगळ्या माणसांची चर्चा चालायची. एक दिवस काय होतं, रोगाची साथ सुरू होती. सगळे तापाने पण पडू लागतात. घराघरातून नुसती तापाची साथ चालूच राहती. महिला खूप उपचार करतात, खूप औषधे घेतात, तरी तापाची साथ उतरत नाही. मग एके दिवशी सगळ्या गावातल्या मंडळींची सभा भरती. ते ना कसे करायचे. मग एक माणूस म्हणतो की ना फकीर बाबाकडे जायचे. मग त्यातले 4 मंडळी उठून फकीर बाबाकडे जातात. त्यांना सगळी हकीकत सांगतात. तुला जे आवडेल ते पुस्तक घे. Home lending of books is conducted for primary as well as secondary section. शेडगे, कविता शेडगे, मोनिका गोरे, प्रेरणा जाधव. Children are allowed to choose a book to take home and read. चला पुढच्या या. काढून करा.